Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. पुण्यात आजोबाकडूनच अल्पवयीन 9 वर्षीय नातीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न, शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला. पर्वती परिसरातील संतापजनक प्रकार. मुलीची आई मजुरी करत असल्यानं आजमावून ठेवलं होतं. नराधमाला बेड्या. नसरापूर घटनेप्रकरणी ग्रामस्थांकडून मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे, ग्रामस्थांची मागणी. स्वतः लक्ष घालून पाठपुरावा करणार मुख्यमंत्र्यांचं, ग्रामस्थांना आश्वासन. मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ. सरकारनं तातडीनं विशेष अधिवेशन बोलावून नराधमांच्या मुसक्या आवळण्यासाठी शक्ती कायदा आणावा. आमदार रोहित पवार यांची मागणी. पुण्याच्या नसरापूर अत्याचार प्रकरणी नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न सुरू. येत्या 15 दिवसात जिल्हा सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल करणार. पोलीस अधीक्षक संदीप सिंह गेल यांची माहिती. एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर मातोश्रीवरून खासदार संजय दिना पाटील यांना फोन. पत्नीच्या तब्येतीची विचारपूस. याआधी शिंदेंकडून दिना पाटील यांच्या पत्नीची रुग्णालयात भेट घेत विचारपूस. दोघांनी एकाच कारमधून प्रवास केला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या विजयानंतर राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देणार. दौऱ्यादरम्यान काही वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. राजीनामा देणार नाही, नैतिकदृष्ट्या टीएमसी जिंकले. भाजपनं जबरदस्ती हरवलंय. पश्चिम बंगालमधील पराभवानंतरही ममता बॅनर्जी ठाम. मत चोरीनं कधी सीट चोरी करतात तर कधी पूर्ण सरकार. भाजपच्या 240 पैकी प्रत्येक 6वा खासदार मत चोरी करून आलाय. हरियाणात तर संपूर्ण सरकारच घुसखोरांचं, राहुल गांधी यांचा आरोप. तामिळनाडूमध्ये सरकार स्थापनेसाठी हालचालींना वेग. थलपती विजयच्या टीव्हीके पक्षानं 108 नवनिर्वाचित आमदारांना हॉटेलमध्ये ठेवलं. बहुमतासाठी विजयकडून इतर पक्षांचा पाठिंबा मिळवण्याचे प्रयत्न. राहुल गांधींनाही पत्र. 3 राज्यातील विजयाबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पंतप्रधान मोदींचं अभिनंदन. मोदींसारखा नेता भारताला लाभला हे भारताचं मोठं नशीब. ट्रम्प यांच्याकडून कौतुक. व्हाईट हाऊसचे प्रवक्ते कुश देसाई यांची माहिती. पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी संमती देण्यास शेतकऱ्यांना 10 जूनपर्यंत मुदत. त्यानंतर मात्र सक्तीनं भूसंपादन केलं जाणार. पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडून स्पष्ट. शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून 2री, 3री, 4थी आणि 6वी साठी नवा अभ्यासक्रम. राज्य सुकाणू समितीच्या बैठकीत अभ्यासक्रम आराखड्याला मंजुरी. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची माहिती. एसआरपीएफ परीक्षेत खासगी प्रकाशकाच्या पुस्तकातील 85 प्रश्न जसेच्या तसे. प्रश्नपत्रिकेतील 100 पैकी 85 प्रश्न एकाच पुस्तकातून घेतल्याचं समोर. चौकशी अहवाल येईपर्यंत एसआरपीएफ गट 5च्या भरतीला स्थगिती. राज्य सरकारकडून सरकारी नोकर भरतीत मोठे बदल. गट ब आणि क पदांसाठी भरती आता एमपीएससी मार्फत होणार. केवळ लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारेच निवड. भरतीत पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय. एफडीएच्या तपासात कलिंगडामध्ये कोणतीही भेसळ आढळली नाही. अन्नातील विषबाधेमुळे डोकाडिया कुटुंबियांचा मृत्यू नाही. मुंबईच्या पायधुनी परिसरातील मृत्यू प्रकरणात माहिती समोर. फॉरेन्सिक अहवालानंतरच नेमकं कारण स्पष्ट होणार. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यात आडूळ तांडामध्ये पाणी टंचाई. गावाबाहेरील विहिरीवर पाणी भरण्यासाठी महिलांची मोठी गर्दी. पाणी टंचाईमुळे अनेक तरुणांची लग्न रखडली. जालन्यात लव्ह जिहादचा प्रकार समोर. तरुणीवर वारंवार अत्याचार करून धर्मांतर करण्यासाठी मारहाण. भोकरदनच्या वालसावंगी गावातील प्रकार. पीडित तरुणीच्या तक्रारीवरून पारत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.